नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 27 मे 2026 बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्याची हिम्मत ठेवा। आजचा सुविचार आपण बघितलाय, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्यात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातून गुन्हेगारी जगताला हादरून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या थेट आदेशान्वये संपूर्ण शहरात एकाच वेळी भव्य नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले असून या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी काल रात्री मोठ्या प्रमाणावर मेगा ऑपरेशन राबवले। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी, 24 पोलीस अधिकारी आणि तब्बल 131 पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले होते। संपूर्ण शहरात नाकाबंदी करत प्रत्येक संशयित वाहन आणि व्यक्तीची कसून तपासणी करण्यात आली। या धडक मोहिमेदरम्यान शहरातील सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली। घरफोडी आणि मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले। दरम्यान आर्म्स ऍक्ट अंतर्गत 3 मोठ्या कारवाया करत पोलिसांनी संशयितांकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत। याशिवाय गांजा सेवन करून फिरणाऱ्या तिघांविरोधातही पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई केली। सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन हुलटबाजी करणाऱ्यांवरही पोलिसांनी मोठा बळगा उगारला। दारूबंदी कायद्याअंतर्गत तब्बल 13 गुन्हे दाखल करत मोठ्या प्रमाणावर दारू जप्त करण्यात आली। तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या 27 जणांवर आणि त्यांना जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल व धाबा चालकांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलखान्यांवर वेगवेगळी पथके तयार करून छापे टाकले। या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर गोवंश जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण ऑपरेशनमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा कडक संदेश स्पष्टपणे पोहोचला आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काल नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन संपूर्ण अमरावती शहर आयुक्तालयात राबवण्यात आलेलं आहे। या कोम्बिंग आणि नाकाबंदी ऑपरेशनमध्ये शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व ठाणेदार आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला। सुमारे 10 ठाणेदार आणि 24 इतर अधिकारी आणि 131 कर्मचारी या कारवाईत सहभागी होते। या संपूर्ण कोम्बिंग आणि नाकाबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात जे सराईत अभिलेखावर गुन्हेगार आहेत यांना चेक करण्यात आलं, हिस्ट्री सीटर्स यांना चेक करण्यात आलं। जे लोक मालमत्तेचा गुन्हा करण्याच्या हिशोबाने संशयितरित्या शहरात फिरत होते अशा लोकांवर 122 प्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। आर्म ऍक्ट प्रमाणे 3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। जे अंमली पदार्थ गांजाचे सेवन करून आढळले अशा 3 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दारूबंदी कायद्यामुळे मोठ्या प्रमाणात दारू पकडून 13 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जुगार कायद्याने 7 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। आणि ज्या सार्वजनिक ठिकाणी दारूचे दुकान आणि बियर शॉप याच्या दुकानाच्या बाहेर जी लोक रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी दारू पितात त्यामुळे सामान्य लोकांना खूप त्रास होतो आणि समाजातील विविध स्तरांनी यावर वारंवार तक्रारी केल्या आहेत। त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचच्या पथकाने संपूर्ण शहरामध्ये अशा ठिकाणी जी लोक असतात 27 लोकांवर उघड्यांवर दारू पित असताना त्यांच्यावर 110, 117 विद्यार्थ्यांप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। आम्ही संपूर्ण अमरावतीकरांना आवाहन करतो की अशा ठिकाणी उघड्यावर दारू पिऊन त्याच्यामुळे सामाजिक उपद्रव होईल, लहान मुलं महिला यांना त्रास होईल असे कृत्य करू नये। हे कृत्य कायद्याने हे गुन्हा आहे। त्याचप्रमाणे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही ठिकाणी दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये। जागा हा पण एक कायद्याने कलम 68 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा आहे। यापुढेही
पोलीस स्टेशन स्तरावर आणि गुन्हे शाखा स्तरावर अशा प्रकारच्या कारवाया होत राहणार आहेत. आगामी बकरी ईद निमित्त संपूर्ण शहरात नाकाबंदी आणि कोंबिंग करण्यात आली आहे आणि अवैध गोवंश कत्तलीकरता कोणी आणत आहे का बकरी ईद निमित्त याबाबतही वेगवेगळी पथकं माननीय राकेश ओला सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणे गोवंशवर कारवाई सुरू आहे. सर काय सांगाल, बकरी ईद निमित्त पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे तर आपण कारवाई केली आहे. दिनांक 25 मे रोजी माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना आम्हाला बातमी मिळाली की काही ठिकाणी आगामी ईद निमित्त काही गोवंश कत्तलीसाठी आणलेले आहेत. बातमीची खात्री झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या टीम तयार करून नागपूर गेट पोलीस स्टेशन, गाडगेनगर पोलीस स्टेशन आणि बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये छापे मारले आणि अशा तिन्ही ठिकाणून आम्हाला जवळपास 28 गोवंश जे कत्तलीसाठी आणले ते मिळून आले. ज्या लोकांच्या ताब्यात ते मिळून आले आहेत त्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून आम्ही सर्व गोवंश ताब्यात घेतलेले आहेत आणि गोशाळेत पाठवलेले आहेत. यापुढेही ईद निमित्त शहरामध्ये जर असं कोणी बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करणार आहे असेल अशी माहिती मिळाल्यास पोलीस सतर्क आहे. वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि गो हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करणे सुरू आहे. अमरावती पोलिसांच्या या मेगा ऑपरेशनमुळे शहरातील गुन्हेगारांवरील मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. अमरावती शहरात काल सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने मोठा कहर केला आहे. शहरातील तब्बल 8 ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून अनेक भागात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 26 मे 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास अमरावती शहरात अचानक वादळी वाऱ्याने जोर धरला आणि शहरातील विविध भागांमध्ये झाडे कोसळण्याच्या घटना घडू लागल्या. फरसी स्टॉप परिसरात आयुर्वेदिक दवाखान्याजवळ आणि कल्याणनगर येथे मोठे झाड रस्त्यावर कोसळले. या घटनेची माहिती नगरसेवक प्रशांत वानखळे यांनी अग्निशमन विभागाला दिली. यानंतर किरण नगर गल्ली क्रमांक 6 येथे देखील झाड कोसळल्याची माहिती मिळाली. कवरनगरमधील चौरे मार्केट परिसरातही मोठे झाड पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. फरसी स्टॉप येथील नरहरी मंगल कार्यालयाजवळ, मंगलधाम परिसरात आणि प्रशांतनगर हनुमान मंदिराजवळ देखील झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. यशोदानगर मटन मार्केट परिसरात तसेच लक्ष्मीनगरमध्येही झाडे पडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने सर्व घटनास्थळी पोहोचत पडलेली झाडे हटवली आणि वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करून दिले. रात्री 9 वाजेपर्यंत अग्निशमन मुख्यालयाला एकूण 8 ठिकाणांहून झाडे पडल्याचे कॉल प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवित किंवा विद्युत हानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वादळी वाऱ्यांमुळे अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली असली तरी अग्निशमन विभागाचे तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. अमरावती शहरातील नेहरू मैदान परिसरातील बंद अवस्थेत असलेल्या ऐतिहासिक लाल डब्बा शाळेवर आणि मैदानावर अखेर मनपाच्या अतिक्रमण विभागाने आणि सिटी कोतवाली पोलिसांनी संयुक्तपणे मोठी धडक कारवाई केली आहे. रात्री 12 वाजता सुरू झालेल्या या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून शेकडो घुमंतूचा तात्काळ पलायन झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती शहरातील नेहरू मैदान परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या लाल डब्बा शाळेच्या इमारतीवर घुमंतूचा मोठ्या प्रमाणात कब्जा झाला होता. या प्रकरणामुळे परिसरात अस्वच्छता, अतिक्रमण आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. सिटी न्यूजने या प्रकरणावर सखोल रिपोर्ट प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आणि अखेर 26 मेच्या रात्री मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली. रात्री 12 वाजता मनपा अतिक्रमण विभाग आणि सिटी कोतवाली पोलिसांनी मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांमधून तसेच शाळेच्या मागील बाजूने एकाच वेळी एंट्री घेत कारवाई सुरू केली. पोलिसांची हालचाल आणि मोठा बंदोबस्त पाहून अंदाजे 200 ते 250 घुमंतूंनी तात्काळ तेथून पलायन केले आणि आसपासच्या परिसरात विखुरले गेले. कारवाई दरम्यान लाल डब्बा शाळेच्या इमारतीतून
सुमारे 4 ट्रक अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आले, तर गुलशन मार्केटच्या मागील बाजूस लपून बसलेल्या काही घुमंतूरवरही कारवाई करत त्यांच्या ताब्यातील 3 कटला रिक्षा जप्त करण्यात आली. पलायन केलेल्या घुमंतूंना नंतर पोलिसांनी वाहनांमध्ये बसवून राजुरा बेडा परिसरात सोडले. या संपूर्ण कारवाई दरम्यान कोणताही विरोध झाला नाही. पोलिसांचा मोठा फौजफाटा, महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि 4 व्हॅनची उपस्थिती यामुळे कारवाई अधिक प्रभावी ठरली. सुमारे 1.5 तास चाललेल्या या धडक कारवाईने नेहरू मैदान परिसरात पूर्णपणे घुमंतू मुक्त करण्यात आला आहे. मात्र आता खरी जबाबदारी मनपा प्रशासनावर आहे. परिसराची तात्काळ स्वच्छता आणि देखभाल न झाल्यास पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे अधिकारी कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली 4 ट्रक टीम आणि सिटी कोतवाली अधिकाऱ्यांसह पोलिसांचे 20हून अधिक कर्मचारी सहभागी होते. परिसरातील ही कारवाई तात्पुरता दिलासा देणारी ठरली असली तरी आता पुढील टप्प्यात प्रशासन किती तत्परतेने स्वच्छता आणि पूर्ण विकासाचे काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्यथा ही समस्या पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती शहराच्या इतिहासाचा महत्वाचा भाग असलेली नेहरू मैदानातील ही शाळा 1928 साली उभी राहिली. अनेक पिढ्यांना शिक्षण देणारी ही वास्तू 2018 मध्ये जर्जर झाल्याचे कारण देत बंद करण्यात आली. त्यानंतर इमारतीची देखभाल थांबली आणि हळूहळू अतिक्रमण वाढत गेलेत. मैदान परिसरात वास्तव्यास असलेल्या घुमंतूंनी शाळेच्या इमारतीतही आपला ताबा निर्माण केला. अनेक वर्ष ही ऐतिहासिक वास्तू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणाखाली राहिली. परिसरात अस्वच्छता, असुरक्षितता आणि वारसा वास्तूंच्या संरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनत गेला. सिटी न्यूजने या ऐतिहासिक शाळेची दयनीय अवस्था, सुरक्षेचा अभाव आणि अतिक्रमणाचा मुद्दा सातत्याने लोकांसमोर आणला. त्यानंतर प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत कारवाईची तयारी सुरू केली आहे. 26 मेच्या रात्री महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सिटी कोतवाली पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम राबवली. या धडक कारवाईत घुमंतूंना परिसरातून हटविण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान तब्बल 4 ट्रक साहित्य ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आता या इमारतीला नवे प्रशासकीय स्वरूप देण्याचा विचार सुरू आहे. महापालिका आयुक्त वर्षा लड्ढा यांनी अतिक्रमण विभागाचे कार्यालय या इमारतीत स्थलांतरित करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेक वर्ष ओसाड आणि दुर्लक्षित राहिलेल्या इमारतीत पुन्हा नियमित शासकीय हालचाली सुरू होणार आहेत. प्रशासकीय कार्यालय सुरू झाल्यानंतर इमारतीची सुरक्षा, स्वच्छता आणि देखभाल अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे भविष्यात पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता कमी होणार असून ऐतिहासिक वास्तूचे जतनही शक्य होईल. दरम्यान विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याची तयारी असल्याची माहितीही पुढे आली आहे. आवश्यक निधी आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूचे पुनर्जीवन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांच्या गजबजटाने भरलेली ही शाळा आता नव्या भूमिकेत शहराच्या प्रशासकीय व्यवस्थेचा भाग बनण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे वारसा संवर्धन आणि सार्वजनिक उपयोग या दोन्ही उद्दिष्टांना चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. नागपूरच्या रामदास पेठ परिसरातून एक खळबळजनक आणि थरारक घटना समोर आली आहे. ठाकूर गँगने पुन्हा एकदा शहरात हैदोस घालत हॉटेलमध्ये घुसून शस्त्रांचा जोरावर मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट्रल बाजार रोडवरील श्री साई रेस्टॉरंटमध्ये रविवारी पहाटे हा थरार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या बाहेर काही युवक आणि अमित ठाकूर यांच्यात किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर संबंधित युवक तिथून निघून गेलेत. मात्र काही वेळातच आरोपी आपल्या इतर साथीदारांसह 2 वाहनांमधून पुन्हा घटनास्थळी दाखल झालेत. आरोपींच्या हातात बेसबॉल बॅट आणि कुऱ्हाडीसारखी घातक शस्त्रे होती. आरोपींनी थेट हॉटेलमध्ये घुसत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. हॉटेलमधील खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.
इतकेच नाही तर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनाही धमकावण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही संपूर्ण घटना रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. फुटेजमध्ये आरोपी हातात शस्त्रे घेऊन तोडफोड करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सुमित ठाकूर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात येत असून ठाकूर बंधू आणि त्यांच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नागपुरात पुन्हा एकदा गँगवार आणि गुन्हेगारींच्या घटना समोर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नागपूर शहरात एक मोठी आणि थरारक बातमी समोर येत आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानंतर शहरात सराईत गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली असून पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलमध्ये पाठलाग करत 3 संशयित गुन्हेगारांना शस्त्रांसह जेरबंद केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानंतर संपूर्ण पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. शहरातील सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी विविध भागांमध्ये विशेष गस्त आणि तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे. याच दरम्यान डीबी पथक पाटणकर चौक परिसरात गस्त घालत असताना एका मोटरसायकलवर 3 संशयित तरुण फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला, मात्र पोलिसांना पाहताच आरोपींनी मोटरसायकल भरधाव वेगाने पळून नेली. यानंतर पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता थेट आरोपींचा सिनेमॅटिक स्टाईलमध्ये पाठलाग सुरू केला. काही अंतरावर नियंत्रण सुटल्याने आरोपींची मोटरसायकल स्लिप झाली आणि तिघेही रस्त्यावर कोसळले. या क्षणी पोलिसांनी तात्काळ घेराव घालत तिन्ही आरोपींना जागेवरच ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपींची ओळख आयुष उर्फ मल्ल्या विनोद मेश्राम, अमृत देवराज आणि भोशाळत अशी पटली आहे. हे तिघेही जरीपटका आणि इंदोरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल तसेच घातक धारदार चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मोटरसायकलवरून पडल्यामुळे जखमी झालेल्या आयुष उर्फ मल्ल्या मेश्राम याच्यावर उपचार सुरू असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जय हिंद. माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या आदेशान्वये नागपूर शहरामध्ये जे हॅबिच्युअल ऑफेंडर आहे यांच्या विरुद्ध सक्त मोहीम एक राबवत आहोत आम्ही. त्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकाला आम्ही आदेश दिलेले आहेत की रात्रीच्या वेळेला कोणी संशयास्पद कोणी मिळून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करायची. त्या अनुषंगाने काल रात्री आमचे डीबी पथक हे पेट्रोलिंग करताना पाटणकर चौक या परिसरामध्ये त्यांना एका मोटरसायकलवर 3 जण संशयित दिसले आणि त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता ते 3 मोटरसायकलने पळाले आणि त्यानंतर आमच्या डीबी पथकाने त्यांचा पाठलाग केला. त्यांना वारंवार इशारा पण करत होते की तुम्ही थांबा, पण ते पोलिसांना जुमानत नव्हते आणि ते जोरात पळायला लागले. त्यानंतर पोलीस वाल्यांनी आमचे जे डीबी पथक आहे यांच्या मागे जाऊन त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं आणि त्या दरम्यान ती गाडी त्यांची स्लिप होऊन पडली. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यामध्ये एक आयुष उर्फ मल्ल्या विनोद मेश्राम, बेजनबाग पोलीस स्टेशन दरीपटका, यशुदास उर्फ सैंकी अरविंद परमार, लष्करी बाग पोलीस स्टेशन पाचपावली आणि तिसरा जो आहे त्याचं नाव आहे अमृत देवराज गोशायत, हा इंदोरा मायानगरी. असे एकूण 3 संशयित आम्हाला मिळून आले. त्यानंतर त्यांना आम्ही विश्वासात घेऊन चेक केले असता त्यांच्या जवळ आम्हाला चाकू दिसला जो प्रतिबंधित आहे. त्या अनुषंगाने त्यांना आम्ही विचारलं तर कुठल्या तरी ते दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने ते फिरत होते आणि त्यांना नंतर आम्ही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याजवळ आम्हाला चाकू मिळाला नाही. त्यांच्यावर आम्ही पोलीस स्टेशन कपिलनगर अपराध क्रमांक 371/26 कलम 425 भारतीय हत्यार कायदा सोबत 135 महाराष्ट्र पोलीस कायदा या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. जो आयुष उर्फ मल्ल्या मेश्राम आहे हा जरीपटक्याच्या पोलीस स्टेशन हद्दीतला सराईत गुन्हेगार आहे आणि त्याचं पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे सध्या मेयो हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे. तसेच तो पोलीस स्टेशन जरीपटक्याच्या गुन्ह्यामध्ये पण तो पाहिजे आहे, म्हणजे वॉन्टेड आहे. त्यामुळे त्याला डिस्चार्ज मिळताच पुढील कारवाई पोलीस स्टेशन कपिलनगर आणि पोलीस स्टेशन जरीपटका हे करणार आहे.
ही संपूर्ण कारवाई जी आहे आमचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या आदेशान्वये आणि आमचे जे जॉईंट सीपी साहेब आहेत, आमचे नॉर्थ रिजन साहेब आहेत, आमचे डीसीपी साहेब आहेत, एसीपी साहेब आहेत आणि आमचे पूर्ण कपिलनगर पोलीस स्टेशनचे डीबी पथकाने ही कारवाई केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये एक मोटरसायकल आम्ही जप्त केलेली आहे आणि चाकू पण जप्त केलेला आहे. असं एकूण 20,200चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तपास अजून सुरू आहे. यामध्ये आणखीन आरोपीकडे इतर काही साहित्य किंवा त्यांचा मोटिव्ह काय होता रात्री एवढ्या उशिरापर्यंत फिरायचं याचा पण तपास चालू आहे. नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. नातेसंबंधांना काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 12 वर्षाच्या निष्पाप बालकावर मावशीच्या पतीने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अवघ्या 24 तासांत ताब्यात घेतले आहे. 23 मे 2026 रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पीडित 12 वर्षाच्या बालकाच्या नातेवाईकांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपासणी चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरू केला आणि अवघ्या 24 तासांच्या आत नराधम आरोपीला ताब्यात घेतले. सध्या पीडित बालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. लहान मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांनी आणि कुटुंबियांनी विशेष सतर्क राहावे. मुलांच्या वर्तनात बदल दिसल्यास किंवा कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जी घटना जी आहे ही 19 मे 2026 ची आहे. कालच्या 23 तारखेला सदरची जी फिर्यादी आहे यामध्ये फिर्यादीचा मुलगा हा 12 वर्षाचा आहे आणि त्या मुलाच्या मावसानेच हा अनुचित प्रकार केलेला आहे मुलासोबत. त्या मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलेलं आहे आणि कोणाला जर सांगितलं तर मारून टाकण्याची धमकी पण दिलेली आहे. मुलगा घाबरला होता, त्यामुळे ते वेळेवर पोलीस स्टेशनला येऊ शकले नाही. नंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर आपण तत्काळ त्या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलेला आहे. आजपर्यंत त्याचा PCR आहे, त्याची मेडिकल आणि इतर कारवाई सुरू आहे. माझी सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की असा कुठलाही अनुचित प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावे. नात्यांवर विश्वास ठेवणाऱ्या समाजाला हादरून टाकणारी ही घटना अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. अशा विकृत प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी समाजाने आणि पालकांनी अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे. नागपूरच्या कपिलनगर परिसरातून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत केवळ कायदेशीर कारवाईच केली नाही, तर भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी शहरभर एक मोठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची तक्रार दाखल केली. या प्रकरणात पीडित मुलगी 1 महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणी भिलगाव येथील रहिवासी असलेल्या 19 वर्षीय अभिषेक धनेश यादव गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि पोस्को अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस गांभीर्याने करत आहेत. दरम्यान अशा विकृत घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक विशेष जनजागृती मोहीम सुरू केली आहे. पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये सहभागी असलेले पोलीस दिदी आणि पोलीस दादा दररोज शाळा, महाविद्यालय, ट्युशन क्लासेस आणि गार्डन परिसरात गस्त घालत आहेत. विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याबाबत माहिती देत त्यांचे काउन्सलिंग केले जात आहेत. तसेच पोस्को कायद्याअंतर्गत स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढत असून आता मुले आणि मुलींनी
निर्भयपणे पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान पोलिसांनी पालक आणि नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात किंवा शाळा ट्युशनला जाणाऱ्या मुलींना कोणी त्रास देत असल्यास किंवा कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. पूर्ण नागपूर शहरामध्ये पोलीस दिदी आणि पोलीस काका हे संकल्पना राबवित आहोत. याद्वारे आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्ही एक पथक तयार केलेलं आहे. पोलीस दिदी आणि पोलीस काका यांचं दररोजचं काम आहे की कुठे शाळा, कॉलेजेस, कुठे ट्युशन क्लासेस, गार्डन, आणखी ज्या ठिकाणी मुलं मुली एकत्र राहू शकतात आणि काही विरळ वस्ती जिथं आहे, जिथं म्हणजे दाट वस्ती आहे, तशा ठिकाणी पण मुला मुलींना किंवा महिलांना पोक्सो गुन्ह्यासंदर्भात किंवा कुठं बॅड टच, गुड टच असेल तर या संदर्भात पण त्यांना काउन्सिलिंग करतायत. आणि यामुळे जनजागृती वाढते. यांच्याबद्दल जर असा कुठलाही अनुचित प्रकार झालाय किंवा एखादा लैंगिक छळाचा प्रकार झालेला असला तर तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आम्ही सांगत असतो किंवा मग 112 वर फोन करण्यासाठी आमचे नंबर पण त्यांना आम्ही शेअर केलेले आहेत. त्यामुळे असं कुठल्याही महिलांसंदर्भात किंवा मुलींसंदर्भात लैंगिक प्रकारचा असं कुठले अनुचित प्रकार जर झाला तर ते तात्काळ पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण देतात. माझी याद्वारे नागरिकांना विनंती आहे आणि एक आव्हान आहे की आपल्या आजूबाजूला पण असं काही कुठल्याही प्रकार निदर्शनास आल्यास किंवा कोणी शाळेत जाणाऱ्या मुलींना, ट्युशनला जाणाऱ्या मुलींना कोणी छेडखानीचा प्रयत्न करत असेल, कोणी टॉन्टिंग करत असेल किंवा कोणी महिला ज्या कामावर जातात यांना असा कुठलाही अनुचित प्रकार दिसून आला तर तात्काळ 112 ला फोन करायचा अथवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करायचा, जेणेकरून पोलीस स्टेशन तात्काळ त्या कारवाईवर कडक कारवाई करतील. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. नागपूर पोलिसांची ही जनजागृती मोहीम भविष्यात अशा घटनांना रोखण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहेत. नागपूरच्या कामठी परिसरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुनी कामठी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 86 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या जनावरांना अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 26 मे रोजी रात्री पेट्रोलिंग दरम्यान जुनी कामठी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की कामठी परिसरातील विविध ठिकाणी गोवंशीय जनावरे अवैधरित्या कोंडून ठेवण्यात आली आहेत. या माहितीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भाजी मंडी परिसर, फम्मो शेख यांच्या रिकाम्या घरामागील जागा आणि पटेल क्लिनिक समोरील मैदान परिसरात छापे टाकले. या तिन्ही ठिकाणी पोलिसांना तब्बल 86 लहान मोठी गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरतेने आणि निर्दयीपणे बांधून ठेवलेली आढळून आली. जनावरांना योग्य प्रकारे चारा आणि पाणी न देता त्यांची अमानुष स्थितीत कोंडी करण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ सर्व जनावरे ताब्यात घेत सुमारे 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना गोसेवा समिती आणि गोशाळेत सुरक्षित दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी क्रूरता अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण कारवाईत पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी कामठी पोलीस नियंत्रण कक्षातील आरसीपी पथक आणि एसआरपीएफ जवानांनी सहभाग घेतला आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली तर सायंकाळच्या वेळेस एक वरिष्ठांच्या आदेशान्वये एक प्लान तयार करण्यात आला आणि त्या अंतर्गत रूट मार्चच्या अंतर्गत आम्ही आमच्या हद्दीमध्ये सर्च ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये आम्हाला गोपनीय माहिती मिळाली. त्या अन्वये पोलीस स्टेशन जुनी कामठीच्या हद्दीमध्ये गोवंशमध्ये कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एकूण 86 जनावरे ताब्यात घेण्यात आली. त्यांना गोशाळेमध्ये दाखल केलं. एकूण 8,60,000 रुपयाचा मुद्देमाल आहे. यामध्ये अजून कोणीही मालकी हक्काकरिता समोर आलेलं नाही आहे. या तपासामध्ये या गोष्टी उघडकीस येतील आणि हा भाजी मंडी आहे किंवा मदन चौक आहे या भागामध्ये सदरची कारवाई करण्यात आली. कामठी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गोवंश तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अवैध गोवंश तस्करी आणि प्राणी क्रूरतेविरोधात पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. यवतमाळ शहरातून एक धक्कादायक आणि रक्तरंजित घटना समोर आली आहे. प्रेमविवाहाच्या वादातून एका युवकाची भर रस्त्यात निर्घुण हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात एका
विधी संघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यवतमाळ शहरातील आर्णी रोड परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास हा थरार घडला आहे. मृतकाचे नाव सय्यद वासिम सय्यद हबीब उर्फ मिठा चावल असे असून तो व्यवसायाने ऑटो रिक्षा चालक होता. मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचा भाऊ सय्यद शेहबाज याने 3 वर्षापूर्वी स्वाती कणाके हिच्यासोबत आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर तिचे नाव सय्यद जोया असे ठेवण्यात आले होते. मात्र या प्रेमविवाहाचा राग स्वातीच्या माहेरच्यांच्या मनात कायम होता. त्यातून दोन्ही कुटुंबियांमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान 13 मेच्या रोजी स्वातीच्या नातेवाईकांच्या घरातील लग्न समारंभात तिच्या सासरच्या मंडळींना बोलावण्यात आले नव्हते. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा वाद वाढल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी सय्यद वसीम याच्यावर भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. त्याला बेदन मारहाण करण्यात आली. तसेच छाती, पोट आणि तोंडावर वार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सय्यद वसीम हा रक्ताच्या थारोड्यात फुटपाथवर पडलेला होता. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी अवस्थेतील वसीम याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. प्रेमविवाहाच्या वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे यवतमाळ शहर हादरले आहे. पोलिसांकडून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जात असून पुढील तपास सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातून एक मोठी आणि थरारक बातमी समोर येत आहे. लक्ष्मीनारायण नगर भागात दरोडा टाकत पोलिसांवर जीव घेणे हल्ला करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना मेहकर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत जेरबंद केले आहे. इतकेच नाही तर आरोपींची शहरातून दिंडी काढण्यात पोलिसांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. 22 मे रोजी पहाटे 3 ते 3:30 वाजताच्या सुमारास मेहकर शहरातील लक्ष्मीनारायण नगर परिसरात ही धाडसी दरोड्याची घटना घडली आहे. काही चोरटे एका अपार्टमेंटमध्ये शिरल्याची माहिती रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस अंमलदार आणि चालक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. मात्र चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी पोलिसांवरच जीवघेणा हल्ला चढवला आणि त्यांना जखमी केलेत. या झटापटी दरम्यान आरोपींनी घटनास्थळावरून सुमारे 3 तोळे चांदीचे दागिने आणि ड्रीम युगा मोटरसायकल असा मुद्देमाल चोरून नेला होता. घटनेनंतर संपूर्ण मेहकर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत विविध पथके रवाना केलीत. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढत बीबी आणि देऊळगाव राजा परिसरातून तिघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपी धर्मेंद्र सिंग बावरी, अजित सिंग टाक आणि देशपाल सिंग भादवय अशी ओळख पटली आहे. पोलिसांनी आरोपींकडनं चोरीतील दुचाकी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली टामी जप्त केली आहे. दरम्यान आरोपींना अटक केल्यानंतर मेहकर शहरातील मुख्य रस्त्यांवरनं त्यांची धिंड काढण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात कायद्याचा धाक निर्माण झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत करावेत. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. मेहकर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा.
यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकाल. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.